आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं. फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याज दरात. भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा. साईनाथ मल्टीस्टेट. संपर्क 83 49 50 51 21. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. कोण? विक्रम सर बोलताय ना, सरोडे होय. प्राचार्य? होय. सर मी शिवसेना शहर प्रमुख रवी इंगोले बोलतोय. बोला की साहेब. ते तुमचा विषय मी ऐकला. काय विषय होती? सर तसं काय नाही आहे. मी शिक्षण विभागाला फुटेज पण दिलेलं आहे. बर. त्याच्यात आम्हाला परिपाठच्या वेळी मुलं सापडलीत की बाबा बिनचप्पलचे आलेले आहेत. हा हा. मग त्यांना आम्ही बोलवून घेतलेत, त्यांच्या पालकांशी संपर्क केला बर. आणि त्यांना आम्ही काय सांगितलं होतं की तुम्हाला जर पाळायचं असेल तर बाळाओ तुम्ही अल्पवयीन आहात. तुम्ही पालकांची परवानगी घ्या आणि आमच्या संघ ज्यांना पाळायचं आहे त्यांनी पालकांना घेऊन या आमच्या समोर. बर. आणि मग आपण त्यावर चर्चा करू. आणि ते सांगून मी वर्गात मुलांना बसवून घेतले. बर. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळी शाळेत गेलो त्या दिवशी मी पालकून आल्यात काय विचारपूस केली. तर पालकून आलेले नाहीत. मला वर्ग शिक्षकांनी सांगितलं की ह्या पालकांचे फोन आले ते आम्हाला, आम्ही यांचा संघ संपर्क केला. ते म्हणले की आमची मुलं पाळणार नाही सर, उद्यापासून चप्पल घालून येतील. बर. आणि दुसऱ्या दिवशी जी 4 मुलं आली होती बिनचप्पलची, त्यांना मी काय म्हणत होतो, एक तर तुम्ही पालकांना बोलवून घ्या किंवा आपण हे करूया, पालकांना बोलवून घ्या. तर ती काय म्हणली, आमच्या पालकांनी सांगितले आम्ही काय शाळेत येणार नाही, तुम्ही चप्पल घालून जायचं. आणि सर आमची चप्पल आणलेल्या आहेत आणि आम्ही घालून येतो. म्हणजे तुम्हाला नेमकं यातून म्हणजे काय साध्य झालं असं वाटतंय? आता हा विषय कसा आहे सर, त्यांनी कोणत्या प्रोसेसला नेऊन ठेवलाय बघा, की काँग्रेसचे सरपंच, आता माझे भाऊ सरपंच आहेत. बर. त्यांच्याकडे किंवा आमच्या गावातला जो बजरंग दलाचा कार्यकर्ता ते म्हणतात तुरवीचे, किंवा 27 तारखेला पण आला होता की तुम्ही त्यांना हे करून द्या, बलिदान पाळण्यास तुम्ही शाळेत सांगा की ती पाळून द्यात म्हणून. ते काय म्हणले, अरे शाळेच्या ह्याच्यात नको आहे असं, आणि आपण त्यावर सविस्तर चर्चा करू आणि मी शाळेशी बोलतो. नाही, आता मला एक सांगा सर, समजा आपण श्रावण महिना असतो, हा बरोबर आहे, अन्य कुठल्या धर्माचा रमजान महिना असतो, रमजान असतो, किंवा येशू ख्रिस्तांचा दुःखद दिवस असेल किंवा अन्य काय असेल, जे काय असेल ते मला काय त्यातलं फारसं माहिती नाही. ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करणं ही चूक आहे काय सर? नाही, पालन करणं सर ही चूक नाहीये. फक्त मी त्यांना काय म्हणत होतो की तुम्ही अल्पवयीन आहेत सगळे सर, मुलं 10 ते 14 वर्षाचे आहेत, 6वी ते 9वीचे. नाही, उलट सर अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो काय, तुमची एक चुकी सांगतो तुम्हाला. उलट त्या मुलांना तुम्ही एक चांगली शुभ आशीर्वाद द्यायला हवी होती की आपल्या भविष्यातील पिढी एवढी लहान असताना ज्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि पायात चप्पल न घालता वर्गात आली तुमच्या, म्हणजे तुमची शाळा पवित्र झाली ती सर. लक्षात घ्या, मी सिरियसली सांगालो. तुमचं माझं ऐका की, तुमचं माझं काय वैरत्व नाही किंवा पण माझं सर असं मत आहे की ह्यातलं मी त्या मुलांच्याकडून जेवढी माहिती घेतली की बाबा आज आम्ही बिनचप्पलची येणार आहे, 1 दिवसानंतर आम्ही त्यात हे मुंडन करून येणार आहे, बर, आम्ही 40 दिवस एक टाइम जेवणार आहे किंवा उपाशी राहणार आहे, हे ज्यावेळी सांगायला लागलेत, कारण ह्यातले काय नियम आहेत हे काय आम्ही कधी पाळलेला नाही आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो. नाही, मी देखील पाळलेला नाही. ऐकून घ्या सर, जर त्यांच्या मनामध्ये जर इतकी ताकद, इतकी ऊर्जा तयार झाली असेल तर तुमच्यासारख्या व्यक्तीनं, म्हणजे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांनाच घडवणारा नाही, आयुष्य व्यवस्थित करणारा त्यांना व्यक्ती पाळू असतो. नका असं म्हटलेलं सुद्धा नाहीये की बाळा हे तुम्ही शाळेमार्फत तुम्ही वडिलांना सांगा आणि मग करा. आता समजा मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून विचारतो. हिजाबचं प्रकरण मध्यंतरी चालू होतं. माझा कोणाला विरोध नसतोय. मी फक्त आतंकवादी आणि जिहादी प्रवृत्तीला माझा विरोध असतो. बरोबर आहे. या जगात शांती नांदायची असेल तर आतंकवाद संपला पाहिजे आणि जिहादी प्रवृत्ती संपली पाहिजे. जिहादी प्रवृत्ती गेली 550 वर्ष मोगलांच्यामुळे संपलेली नाही, असं माझं ठाम म्हणणं आहे.
हा. थांब म्हणा, यातून माझं काय, मी रिव्हर्स गिअर घेणार नाही यात. बर समजा तुमच्या साईडला, तुमच्या शाळेच्या साईडला एक मदरसा आहे, मदरसा. बरोबर आणि मदरशामध्ये जे काही शिक्षण असतं, चांगलं असेल वाईट असेल, तिथलंही हा. मला काही ज्ञान नाही. आपल्याला पण पण माझ्या ऐकण्यात, वाचनात, पाहण्यात असं आहे की मदरशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे एक ट्रेनिंग हा. असं देखील केलं जातं. बर कदाचित खोटा असेल, कदाचित 100% खरा असेल. बरोबर समजा तुम्हाला समजलं, तुम्ही जाल का हो तिथे? आहे. नाही जाणार. का जाणार नाही हो? आपण त्या बघा, धर्माचेच नाही. बघा, ऐका सर, हा. ज्यावेळी मुस्लिम समाजाच्या अन्य धर्माच्या विरोधात तुम्ही काय केला, हा. तर साहेब, सर, तुमच्या दारातून तुम्हाला ठोकतील, ते दारातून ठोकतील. बर आणि म्हणून ह्या जगातली लोक ह्यांना भितात. बर आणि हिंदू धर्मातला माणूस सहिष्णुता जपतो, बर म्हणून तुम्ही भीत नाही. तर माझं म्हणणं काय, जी करणार आहे त्यांना करून द्या की, तुम्हाला नाही काय नाही अडचण आहे? मी असं म्हटलंच नाही ना, तुम्ही पाळायचाच नाही, नाहीतर शाळेतनं काढून टाकेल. आणि मी शाळेतून तुम्ही त्यांना काढून टाकायचा अधिकार तुमचा आहे, पण हा. बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचे आई वडील घेऊन या, मग जिथे या. तुम्ही नाही चप्पल नाही का नाही नाही घालत नाही. नाही? मी सर त्यांना असं हम्म, शाळेतनं बाहेर काढलंच नाही. त्यांना मी काय हम्म, सांगितलं की तुम्ही आज हे केलंय, हम्म. त्याची कल्पना तुम्ही वडिलांना द्या, आणि ज्यांना पाळायचं आहे हे त्याने बघा, तुम्ही त्यांच्या फक्त मग त्यांच्या घरातून सर ती अनवाणी आली असतील तर आई वडिलांना त्यांच्या माहित असतं, आईला, बहिणीला, भावाला, की पण अरे मी बिन ज्या चपलाचं मी कुठे निघालायस. नाही नाही, पण मी त्या पालकांना फोन केलेत ना, त्या हा. मुलांच्या समोरून 10 पालकांना मी फोन केलेत. तर हम्म. 10 पालक म्हणले तर आम्हाला काय सर ही कल्पना नाहीये. आणि माझं एक तुमच्यावर सर राजकीय ऑब्जेक्शन नाही, नाही नाही, हे बघा. धर्माचं ऑब्जेक्शन तुम्हाला सांगतो, की हा. तुम्ही हे करायला नको आहोत. एक नाही, तुमची हे बघा सर, विजयसिंह मोरे साहेबांची संस्था नाही. मी सर त्यांचा 2 नंबरचा मुलगा. बर, तुमचे वडील म्हणजे माझं फार जवळीकता आहे त्यांच्याबरोबर, हो होय. जुन्या काळातले. नाही, तुम्ही म्हणजे ते नाव सांगितल्यानंतरच मी हा, म्हणूनच एवढ्या दिलखुलास बोललोय. त्यांनी म्हणजे ते माझ्यापेक्षा वयानं मोठे होते. हा. पण मी लहान असून देखील त्यांना, तुम्ही आता आपण कोणाला विचारू शकत नाही, पण हा. आम्ही कधी असलं केलं नाही. हा. पण हे तुमच्या शिक्षण संस्थेला किंवा तुम्हाला, माझं ॲज अ हिंदू म्हणून तुम्हाला सांगतो, हा. म्हणजे आपण धर्मवेडे असावी, पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा आपण नसावं. बरोबर आहे. हिंदू धर्माची एक शिकवण चांगली आहे, की आपण कोणावर, भारतानं कधी कोणावर अटॅक केला नाही, पण भारतावर कोणी अटॅक केला तर भारत कधी सोडत नाही. सोडत नाही. हे बरोबर आहे की नाही? तर माझी एक बरोबर आहे. तुम्हाला विनंतीसाठी मी फोन केलाय, की हा. इथून पुढच्या काळामध्ये असलं बलिदान मास, अहो, दारू पिऊन कुठंतरी बारमध्ये उलटण्यापेक्षा आणि कुठलं तरी फालतू रील्स बघण्यापेक्षा किंवा युट्यूबवर काहीतरी फालतू बघत बसण्यापेक्षा हे कितीतरी भारी राव. अहो, हो होय. तुम्ही ऐका सर, नाही, मी सर त्यांना ऐका असं सर, म्हटलं. 2 मिनिटं. हा. तुम्ही, तुमची शिक्षण संस्था फार पवित्र झाली, की कोणाला हा. न सांगता त्या विद्यार्थ्यांनी चप्पल न घालता बलिदान मास पाळले. मी आज स्टेटस लावले माझ्या मोबाईलला. माझ्या बरोबर. जवळचे 4-5 मित्र आहेत खास. हा. त्यांनी बलिदान मास पाळले, दोघांनी मुंडन केले, तिघांनी मुंडन केले. हा. जे काय त्यांचे दिनचर्येमधली जे काय असतील ते त्याचं पालन करणार. हा. सव्वा महिना किंवा 1 महिना, 10 दिवस किंवा 40 दिवस, 39 दिवस जे काय आहे, ते काही हा. स्वतःच्या शरीराला जे आवडेल त्याचा त्याग करणारी लोक. हो, आता मला हे सगळं त्या मुलाने सांगितलं सर. छावा पिक्चरमुळे सर हे सगळं उघडकीस आलं आणि हा. आपली नवीन पिढी तयार व्हायला लागली. बरोबर आहे की. तुम्ही कुठल्या माइंडेड, कुठल्या विचाराचा आहात, किंवा तुमचं घरानं जुन्या काळात कशात होतं हे हे बघू नका. पहिला धर्म जपा. नाही नाही सर, आम्ही पण त्या मुलांना त्या गावात आपण जी दुर्गा दौड काढली हम्म. त्यावेळी पण त्याचं पूजन करायला सरपंच स्वतः होते. किंवा आता आपण प्रत्येक शनिवारी आमच्या गावात नाही नाही, पण हनुमान चालीसा पाठणे. तुमचं नाव खराब झालं ना यात, उगाच म्हणजे आपण कसं. आता ते काय झाले माहिती का सर, मी तुम्हाला रिअल सांगतो, हे ओढायला लागला त्यात आम्हाला. बरं, मी कुंदनजींना त्या दिवशी सुद्धा बोललेलो की सर तुम्ही या इथं प्रत्यक्ष बघा, पालकांना विचारा. सगळ्यात बेस्ट वे सर, तुम्हाला चांगलं सजेशन सांगतो, हा. एकदम बेटर वे, की तुम्ही सरळ सांगून टाका तुमच्या हा. तुमच्या बाईटवर किंवा पुराव्यानिशी, हा. बलिदान मास असो, धार्मिकता असो, धार्मिक विधी असो, ज्याच्या त्याच्या लेवलला ज्याचं त्यानं पाळलं, माझी कोणती अडचण नाही, विषय समाप्त होते ना. पण आम्ही हे
कसं झालं सर, मी हम्म. बाईट का दिली नाही की शब्द वाढत जातोय. मी कुंदनजींना त्या दिवशी सुद्धा बोललो होतो, तिने मला फोन केला होता. शब्दानं शब्द सर वाढणार नाही. उलट तुमची प्रतिमा जी मलिन झालेली आहे, तुम्ही हिंदू द्वेषी दिसता हिंदू असून, हा ती उलट सरळ होईल आणि बर शाळेचं नाव खराब होताना चांगलं राहील ठीक आहे. असं मला वाटते. म्हणजे मी एक चांगलं सजेशन तुमच्या नाही नाही, वडिलांचा तुमचं मी एक सजेशन जुना सगळं कार्यकर्ता चांगलंच या आहे. नात्याने मी तुम्हाला सांगायला लागलो.